नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता नंदिनीसमोर जीवा आणि काव्याचा भूतकाळ येणार आहे। तर तो कसा जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओ छोटासा आहे आणि तुम्हाला सत्य नक्कीच कळणार आहे। तर नंदिनीने आज मस्त अशी मेहंदी लावलेली असते आणि तिला ढवळे जेवणासाठी अनाथ आश्रमामध्ये जायचं असतं। मेहंदी लावल्यामुळे कपाटावरती ज्या काही तिच्या वस्तू असतात त्या तिला काढता येत नसतात, म्हणून ती काव्याला बोलवते आणि म्हणते, अगं माझी ना तिथे ज्वेलरी आहे, ती मला काढायची, तेवढी काढते का? माझ्या हाताला मेहंदी लावलेली आहे। तर काव्या म्हणते, हो ना ताई, देते मी काढून। असं म्हणून काव्या स्टूल घेते आणि ती ज्वेलरी काढण्यासाठी ती कपाटावर उभी राहते। पण त्या कपाटावरतीच काव्या आणि जीवाचा तो हाताचा टॅचू असतो ना, तो तिथे ठेवलेला असतो आणि अचानक तो टॅचू काव्याकडून खाली पडतो आणि तो पडल्या लगेच आता नंदिनी तो झेलते। तो झेलल्यानंतर आता नंदिनीची मेहंदी पूर्णपणे खराब होती। तर नंदिनी म्हणते, बापरे, माझी मेहंदी खराब झाली। पण इकडे म्हणते जीवा म्हणते, जीवाने काढलेली मेहंदी होती, ही किती प्रेमाने काढली होती त्यांनी माझ्या हातावरती। तर काव्या म्हणते, बापरे, हा तर खूप मोठा अपशकुन झालेला आहे। मेहंदी पुसणं हे चांगलं नसतं आणि ताई आता जीवामध्ये गुंतत चाललेली आहे। आणि दोघी जणी त्या टॅचूला हात लावतात। तर काव्याला लगेच आता तिच्या भूतकाळातील त्या गोष्टी आठवतात, जेव्हा जीवाने आणि तिने हा टॅचू तयार केला होता। तर काव्या म्हणते, जर ताईला असं अचानक कळलं की जीवा आणि माझाच हा टॅचू आहे, तर ताईच्या मनाला किती वाईट वाटेल। देव करो आणि आमचा भूतकाळ कधीही ताईसमोर येऊन देऊ नको। ती देवाला प्रार्थना करते आणि अलगद तिच्या डोळ्यातून पाणी येतं। नंदिनी म्हणते, अगं काय झालं एवढं, कशाला रडते तू? हा टॅचू ना आधीच फुटलेला आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको। आणि तुला माहिती का, जीवाने आता या मुलीला त्यांच्या मनातून कायमचं काढून टाकलेलं आहे। फक्त हा टॅचू आम्ही तिथे ठेवलेला आहे, बाकी या टॅचूशी आता जीवाचा काही संबंध नाही। असं ऐकल्यावरती काव्याला अजूकच वाईट वाटतं। ते म्हणते, बापरे, खरंच जीवाने मला आता त्याच्या मनातून काढलेलं आहे आणि देव करो ह्या जीवा आणि नंदिनी ताईचं लवकरात लवकर चांगलं हो, अशीच आता इथे काव्या प्रार्थना करते। तर आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।